नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी शंकर खांडेकर. मित्रांनो, चंद्रा चौकडच्या करामती या वेब सिरीजवरती त्यातील कलाकारावरती मी बऱ्याच कविता केल्या आहेत. त्यातील पहिली कविता बाळासाहेब, दुसरी रामभाऊ, तिसरी सुभाषराव आणि चौथी कविता पाटलावरती केली आहे. आज तुमच्यासमोर कविता मी मांडणार आहे ती चंद्रा चौकडच्या करामतीचे सरपंच अर्थात सुदाम नेवसे यांच्यावर आहे. कवितेचं नाव आहे करामतीचे सरपंच. सुपेजांचं गाव नेवशेजांचं नाव, करामतीवर आहे सरपंचाचा प्रभाव, करामतीवर आहे सरपंचाचा प्रभाव. शिक्षकी पेशा सोडून झाले पत्रकार, आधी करामतीमध्ये पडला त्यांच्या अंगावर सरपंच पदाचा भार, करामतीमध्ये पडला त्यांच्या अंगावर सरपंच पदाचा भार. रामभाऊच्या विरोधी गटात गावगाडा चालवतातच कसे, असे आहेत करामतीमध्ये सुदामराव नेवसे. सरपंच पदाला शोभेल असाच आहे त्यांचा स्वभाव, आणि करामतीच्या पुढे काहीच करू शकत नाही गाव. कधी कधी बाळासाहेब सरपंच बाईजवळ चाडी करतात, आणि माणसात देखील सरपंचबाई सरपंचाची इज्जत काढतात. सरपंचाच्या जोडीला नेहमीच असतात संजू शेठ, आणि कधी कधी बाळासाहेब त्यांच्यात काडी टाकतात थेट. ज्यांनी गाजवला अख्ख्या महाराष्ट्रात करामतीचा मंच, असे आहेत सरपंच सुदाम नेवसे करामतीचे सरपंच. धन्यवाद. मित्रांनो, ही कविता जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.